लोकनिर्भीडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी युतीच्या काळात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सुखकर जीवन मिळावं या मागचा हा उद्देश होता. मात्र या योजनेला भ्रष्टाचाराचा विळखा पडला. अनेक प्रकल्प रखडले गेले. असाच एक प्रकार घाटकोपरमध्ये घडला आहे. घाटकोपर स्टेशनला लागून असलेल्या मोक्याच्या जागेवरती महानगरपालिकेच्या भूखंडावरती झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात आली. या योजनेत विकासक आणि रहिवासी यांच्यात वादावादी झाली आहे. लोकांना घरं मिळाले नाहीत. ज्यांचे नाही त्यांना 2-2 घरांचे घरं बहाल करण्यात आली. तिथेच एक दुकान असलेलं गेले कित्येक वर्षापासून त्यांचं व्यवसाय बसलेला त्यांना दुकान देण्यात आलं नाही. या संदर्भात त्यांच्याकडूनच त्यांची व्यथा आपण ऐकूया. त्रिलोकीनाथ गुप्ता त्यांचं नाव असून तुमचं आमच्याकडे स्वागत आहे. तुमच्याबरोबर झालेली घटना काय झालं या संदर्भात? माझा घाटकोपर ईस्टला नालंदा सोसायटी गुणमा संस्था प्लॉट नंबर 273-74 पंतनका जवाहरलाल रोडला माझा दुकान होता. किराणा जनरल स्टोअरचं दुकान होतं माझा. हा दुकान आम्ही जेव्हा बिल्डिंगचं काम चालू झालं तेव्हा बिल्डरला आम्ही जागा मोकळा करून दुकान बंद करून तर ताब्यात दिलं, बिल्डिंग बनवण्यासाठी दिलं. आता हे दुकान बनलं बिल्डरने 12 वर्ष लावलं. आता माझ्या आई वडील मेले, ते माझ्या नावावर वसंतनामा केलं होतं. आता जेव्हा बिल्डिंग तयार झाली, माझं दुकान जेव्हा पात्र झाला आणि मला काय सांग तुझं दुकान खाली चाल, मला 19 नंबर गाला 58 नंबर पास झालेला आहे. तर मी बिल्डरला गेलो, मी विचारला साहेब माझा गाळा मला चाबी द्या. तर हा गाळा तुम्ही गाळा कधी खाली करून दिला? आता हे माझं लय वर्ष झाले, 10 वर्ष अगदी. 10 वर्षापूर्वी तुम्ही गाळा खाली करून दिला. बिल्डरनी त्याचं तुम्हाला भाडं चालू केलं, माझ्या खाता अकाउंटमध्ये भाडं चालू केलं. माझा 10 वर्ष मला अकाउंटमध्ये खात्यामध्ये भाडं टाकलं माझं. मला भाडा भेटला जुलै पण भाडा, आता माझं 23 जुलै पण भाडा माझं भेटला. आता भाडं बंद केलं, 6 महिने झालं भाडा बंद आहे आणि दुकान पण त्यांच्याकडे आहे. आणि ते काय म्हणतं तुझा दुकान खाली नाही वर आहे. माझा किराणा जनरल स्टोअर सहिता किराणा जनरल स्टोअर दुकान होतं. ते दुकान आम्ही बंद करून बिल्डरला ताब्यात दिलं बिल्डिंग बांधण्यासाठी. जाऊ द्या चांगलं होणं चांगल्यासाठी आपण दिलं का माझ्या झोपडपट्टीने आपण दुकानामध्ये जाणं चांगलं होणार. पण ते बिल्डरने काय केलं हे बघा, माझ्यासाठी त्यांनी माझं दुकान काल मालावर पास झाला होता. 58 नंबर 19 नंबर गाडा 180 स्क्वेअर फूट जागा माझी होती, परफेक्ट एकदम माझ्या नावाचं दुकान पास आहे हे. पण हे बिल्डरने काय केलं, खाली पास झाला होता. हे दुकान बिल्डरने श्रीमंत माणसाला सोसायटी सभासद अध्यक्ष येतो ते गाला त्याला विकून टाकलं. आता मी तेव्हा गाला विचारायला गेलो, साहेब माझा गाला कुठे आहे? तुझा गाला दुसऱ्या माल्यावर. मी साहेब माझा गाला दुसऱ्या माला कसं येणार? माझा किराणा जनरल स्टोअरचं दुकान, माझा जुना दुकान 40 वर्ष जुना दुकान आहे, माझ्याकडे लायसन्स आहे. माझ्या 10-20 रुपयाच्या वस्तू घ्यायला कोण दुसऱ्या मालावर नाही येणार. माझा पोट पाणी याच्यावर चालतो, माझ्या कुटुंबाचा याच्यावर चालतो. आता दुसऱ्या माझं दुकान घेऊन मी काय करू? मला कारखाना बसवायचा नाही, हाफिस बसवायचा नाही. आज ज्याचा हाफिस कारखाना होता त्याच्याकडून पैसे घेऊन त्याला खाली दिलं. आता मी घोरगरीब माणूस किराणाचा धंदा करणार, माझा 400-500 कमाल तर कुठून त्याला 10-20 लाख रुपये देणार मी? माझा खाली गाला द्या. मोठं श्रीमंत लोकांनी त्याला पैसे दिले. कारखानेवाले हे सगळे हाफिसवाले ते लोक सगळे गाला त्याचं नवीन त्याचं पास झालं. 3 वर्ष त्याचं लायसन्स बनवलं आहे, त्याला खाली दिले, त्यांच्याकडून पैसे घेतले. प्रत्येक लोकांना पैसे घेऊन गाळा मिळाला नाही मिळाला. त्यानंतर तुम्ही सोसायटीला तक्रार केली? सोसायटीमध्ये गेलो, ते बोलो बघा आता हे सगळे बिल्डरकडे, तुम्ही बिल्डरला जावा. तर बिल्डरकडे गेलो, बोलो बघा तुमच्या गाला तर दुसऱ्या मालावर आहे, ते तुम्हाला घ्यायला लागा. तुझा दुसरा हा प्लॉट महानगरपालिकेचा असल्यामुळे तिथे परिशिष्ट महानगरपालिकेने बनवली. त्यानंतर महानगरपालिकांनी SRA यांच्याकडे काय तक्रार केली का? गेलो मी सगळ्या ठिकाणी गेलो. ते म्हणते बिल्डरकडे जावा, ते साहेबाकडे हे साहेबाकडे, असं म्हणजे फिरून मला 6 महिने झाला. माझा कामधंदा रोजगार बंद आहे. आता मी कसं जगायचं, काय खायचं, भाडं पण नाही आहे चालू आणि दुकान पण देत नाही. आणि जबरदस्ती करतात, बे तुझा दुसरा माल दुकान घे गपचूप ना, तुला ते पण नाही भेटणार. SRA जा कुठे पण जा, काय तुझा नाही होणार. जे पाहिजे गपचूप घ्यायचा. मग घेऊन मी काय करणार? माझा कसा कुटुंब चालला? बिल्डरने धमकी वगैरे दिली? धमकी देतात, घे गपचूप, ते पण तुला नाही देणार.
काय पण काय कुठे पण जा तुझं काय नाही होणार. आता माझ्या फॅमिलीचं माझा हाल परिस्थिती बेकार झाली. कसा मी जगायचं हो, मुंबईमध्ये राहायचा खर्च किती दिवसाला. आता मला मी काम शोधतो, काम पण भेटत नाही की आता वॉचमॅनचं काम आहे 10,000 मध्ये काय कुटुंब चालणार. कसं मी जगणार, कसं माझं परिवार जिणार. आमच्या तर आत्महत्या करण्यासारखं आमची परिस्थिती झाली. काय करायचं आम्ही आता सांगा. आता हे दुकान त्यांनी विकून टाकले. दुकान त्याने विकले. आता माझं दुसरं मला मी काम करणार. ते भाड्याला पण नाही जाणार. भाड्याला 10,000 भाडे भेटणार. 10 म्हणजे मला 3,000 रुपये मेंटेनन्स आहे. लाईट बिल 5,500 रुपये सरकारी tax आहे. SRA चे प्रमुख अभियंता वाणी साहेब आहेत, वाणी साहेब यांच्या दालनामध्ये बैठक झाली या संदर्भात. तिथून काय निर्णय देण्यात आला? साहेब. बिल्डर कडून कोण आलं होतं? ते त्यांचं आलं होतं आरबी सिंग आणि विकास खांडेकर आलं होतं. ते साहेबांना त्याला बोललो, बघा हे गरीब माणूस आहेत, त्यांचा काय तुम्ही करून द्या, त्यांना त्याला सतू नका, हे माणसाला परेशान करू नका, त्यांचा आहे त्याला जमून द्या. नाही आहे तर दुसरं कुठं घाला त्याला द्या, पण ते द्यायला तयार नाही. का ते गाला विकले ते लोक. अधिकाऱ्यांच्या समोर बैठक झाली. अधिकाऱ्यांनी त्यांना गाळा देण्यासाठी सांगितला. सांगितलं ते लोकांनी. त्यानंतर तुमची बिल्डरची मीटिंग झाली. त्यातून काय निष्पन्न झालं? तो बघा आता ते गाला तुम्हाला भेटणार नाही, ते विसरून जायचं. तर खालच्या गाला तुम्हाला भेटणार नाही का, ते विकलेले गाला. तर मी बोललो, बाय साहेब मी दुसरा माझा गाला घेऊन काय करणार, तुझ्या मर्जी काय कर, पाहिजे घे ना, ते पण नाही चाबी मी SRAला फेकून देणार. पाहिजे घे ना तर काय कर, ते तुझ्या मनावर, आमचं काय नाही. पण साहेब आता ते गाडा घेऊन मी करायचं काय, आत्महत्या करू, मरू का, फॅमिलीला काय खायला देऊ मी, कसं माझं फॅमिली जगणार, कसं काय होणार. 10-20 रुपयाचा वस्तू कोण वरती घेणार का घ्यायला, चॉकलेट बिस्कुट कोण वरती घ्यायला येणार. कसा मी जगाचा, कसा मी काय करायचं. आमच्यावर अन्याय आहे, घोर अन्याय आहे. आमचं कोण ऐकत नाही, काय नाही. इकडे जावा तिकडे जावा, इकडे जावा तिकडे जावा, काय होत नाही. सगळ्या यांच्या हातामध्ये आहे. हे सगळ्याला पैसे देऊन देऊन तोंड सगळ्याचं बंद केलेलं आहे लोकांनी. आणि आम्ही असं मरा, आमच्या यांच्या दुकान त्याला ताब्यात द्या, ते तोडून बिल्डिंग बनवणार, अरबो रुपये कमवणार आणि घोर गरबाच्या पोटावरती पाय मारणार. हे लोक असं बिल्डर आहे. आम्ही फसलो आता. आम्ही करायचं काय, आमच्या आत्महत्या करायचं, मरायचं आम्ही करायचं. गाला पण गेलं, भाडा पण नाही, जगायचं कसं, आम्ही काय करायचं. तुम्ही धीर सोडू नका. लोकनिर्भीड तुमच्या बरोबर आहे. या संदर्भात तुमची लढाई आम्ही प्रशासनापर्यंत मांडू. धमकी देतात, हे गपचूप दुसरा मला जाते पण तुला नाही देणार. बिल्डर जास्त इकडे तिकडे गेलं ते पण तुझं नाही. परिशिष्ट मध्ये तळमजल्यावर असलेला गाळा दुसऱ्या माळ्यावर देत आहे. तो गाळा घेण्यासाठी त्यांना धमकी दिली जात आहे. हे आपल्या समोर ही व्यथा आहे. ही व्यथा सरकारने ऐकावी, गोरगरिबाला न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा करूया. लोकनिर्भीडसाठी कॅमेरामन महेंद्र मानेसह ज्ञानदेव सुतार.